जेवणाच्या ताटामध्ये कितीही चांगल्या भाज्या असू द्या, पण त्यासोबत मस्त टम्म फुगलेली आणि ओठाने खाता येईल अशी मऊ, लुसलुशीत, भरपूर लेयर्स असलेली चपाती जर नसेल ना, तर जेवणाची मजाच येत नाही, हो की नाही? तुम्ही इथे बघू शकता आपली चपाती मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि अगदी ओठाने खाता येईल अशी मस्त मऊ, लुसलुशीत झाली आहे. शिवाय याला भरपूर असे लेयरसुद्धा पडलेले आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नवशिक्यासाठी म्हणजे जर नव्याने चपाती शिकत आहेत त्यांच्यासाठी भरपूर लेयर्स असलेली घडीची चपाती कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चपात्या करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं मस्त बारीकसर असं पीठ घेतलं आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये जवळजवळ 6 ते 7 एवढ्या चपात्या तयार होतात. बघू शकता पीठ अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असायला पाहिजे. पीठ जर रखरखीत किंवा जाड असेल तर मग चपात्या मऊ येत नाहीत, शिवाय छान फुगत नाहीत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकताना लक्षात ठेवायचं यामध्ये भाजीसारखं भरपूर मीठ न टाकता फक्त किंचितसर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून याचा मस्त मऊसूत असा गोळा तयार करायचा. पाणी थोडं-थोडंच टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही आणि मस्त मळून-मळून अशा पद्धतीच्या गव्हाच्या पिठाचा मस्त मऊसूत असा गोळा इथे मी करून घेतला. आता या गव्हाच्या पिठाच्या गोळ्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल या सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. पिठाला तेल लावणे आवश्यक आहे, त्यामुळे आपलं पीठ मस्त सॉफ्ट आणि मऊ असत होते. आता याच्यावरती एखादं भांडं झाकण ठेवायचं, कापड नाही आणि 10 मिनिटे पीठ मुरू देऊया. तर 10 मिनिटानंतर बघू शकता किती मस्त पीठ मुरलेलं आहे. बघा अगदी मस्त आपल्या हाताला गुदगुल्या होतील इतकं छान मऊ लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे आणि याला मस्त असा लवचिकपणा आलेला आहे. तुम्ही बघू शकता. चपातीचं पीठ तुम्ही मळून जेवढं मऊ कराल ना, तेवढ्याच तुमच्या चपात्यासुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होतात, शिवाय छान टम्म अशा फुगतात. पीठ छान मळून घेतलं. आता आपल्याला जेवढी चपाती करायची आहे त्यानुसार याचे गोळे तयार करायचे. तर इथे बघा मी साधारण मोठ्याच आकाराचे गोळे तयार करून घेतले आणि एवढ्या पिठामध्ये 7 एवढे गोळे तयार झाले आहेत. आता गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा व याची एक मोठी अशी पारी लाटून घ्यायची. आता या पारीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती गव्हाचं कोरडं पीठ भुरभुरून याची घडी करायची. पुन्हा या घडीला थोडंसं तेल लावून घ्यायचं व पुन्हा गव्हाचं थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून याची घडी करायची. अशा पद्धतीने 3 पदरी घडीची आपली चपाती तयार होते. याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने. नंतर तयार झालेली ही घडी जी आहे ती पुन्हा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची आणि आता याची चपाती लाटायची आहे. चपाती लाटताना शक्यतो चपाती कडेकडेनेच लाटायची आहे, मध्ये लाटायची नाही. तुम्ही जर चपाती मध्ये लाटली आणि त्याची जर कडा जाड राहिल्या तर मग चपाती छान फुलत नाही, शिवाय मऊसुद्धा होत नाही. तर चपाती कडेने लाटतच आपल्याला मोठी करायची आहे आणि चपाती एका बाजूनेच न लाटता दोन्ही बाजूने अलट-पलट करून लाटून घ्यायची, म्हणजे चपाती दोन्ही बाजूने एकसारखी अशी तयार होते. एकाच बाजूने जर चपाती लाटली तर ती एका बाजूने जाड व एका बाजूने पातळ अशी होईल. तर बघा दोन्ही बाजूने अलट-पलट करून मस्त पातळसर अशी चपाती इथे मी लाटून घेतली. चपाती लाटताना त्याला जास्त गव्हाचं पीठसुद्धा लावायचं नाही, नाहीतर मग चपाती कडक होते. आता चपाती शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला. गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. सगळ्या चपात्या आपल्याला हाय फ्लेमवरच करून घ्यायच्या आहेत. चपातीची वरची बाजू थोडीशी सुकली की चपाती उलटवून घ्यायची. चपाती शेकताना जास्त उलटपलटसुद्धा करायची नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने चपाती शेकून घ्यायची. खालच्या बाजूने अशा पद्धतीने तव्यावर फिरवत फिरवत चपाती शेकून घ्या. आता तुम्ही बघू शकता आपली चपाती फुगायला सुरुवात झाली आहे. तर आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं व चपाती उलटवून घेऊया. आणि बघू शकता चपाती अगदी काठोकाठ मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे. आता या बाजूने सुद्धा चपातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं. चपातीला तेल लावणे आवश्यक आहे, कारण जर चपातीला तेल लावून जर शेकली ना, तर चपाती 2 दिवस जरी राहिली ना, तरी मस्त मऊ लुसलुशीत राहते. तर बघू शकता किती मस्त अशी आपली चपाती शेकून झाली आहे. काढून घेऊया. अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या इथे मी शेकून घेतलेल्या आहेत. एवढ्या पिठाच्या 7 एवढ्या चपात्या तयार झाल्या. बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत अशा ह्या चपात्या झालेल्या आहेत. या पद्धतीने केलेल्या चपात्या तुम्ही प्रवासात जरी सोबत नेल्या तरी 2 ते 3 दिवसापर्यंत मस्त मऊ राहतात, अजिबातही कडक होत नाहीत. शिवाय भरपूर असे लेयरसुद्धा आपल्या चपातीला पडलेले आहेत आणि अगदी ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत ही चपाती झालेली आहे. तर सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन नक्की प्रेस करा,
जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.